साहेब, पाहणी केली तुम्ही, काय चित्र आहे, काय दिसतंय तुम्हाला? आज या बजाजनगर भागामध्ये ज्या भीषण आगीमध्ये 6 जणांचा मृत्यू झाला, त्याची पाहणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि मी स्वतः जाऊन केली. खरं तर हा प्लॉट इंडस्ट्रियल प्लॉट असलेला प्लॉट जवळपास 5000 स्क्वेअर फीटचा. आतमध्ये जर जाऊन आपण जर पाहिलं तर तिथं रेसिडेन्शियल प्रकारचं आम्हाला सर्व दिसून आलेलं आहे. आणि ते कामगार तिथं राहत होते. त्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सुद्धा दिसलेल्या आहेत, कपडे दिसलेले आहेत, अनेक प्रकार आम्ही तिथं पाहिलेले आहेत. परंतु काही मालकांना शहरामध्ये व्यवसाय करताना हे जे काही कामगार होरपळून मेलेत किंवा गुदमरून मेलेत, काही लोकांना जी इंजुरी झालेली आहे ती फक्त मालकाच्या चुकीमुळे झालेली आहे. आणि हे सर्व परप्रांतीय लोक आणायचे, एका रूम मध्ये घुसडायचे, तिथंच खा, तिथंच राहा आणि तिथंच जेवा आणि तिथंच झोपा. हा जो प्रकार या इंडस्ट्रियल एरियामध्ये जास्त प्रमाणात घडतोय, त्याच्यामुळे झालेली दुर्घटना आहे. कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेचे साधनं त्या ठिकाणी नाहीत. MIDCचं कोणत्याही जे काही अधिकारी, त्यांचं कोणतंही लक्ष नाही. आणि असा प्रकार जर वारंवार ज्या ज्या बजाजनगरमध्ये इंडस्ट्रीज आहेत त्याच्याकडे असलेलं MIDCचं दुर्लक्ष आणि मग कंपनी मालकांनी त्यांच्या स्वार्थासाठी, त्यांच्या फायद्यासाठी कामगाराला राबवून घेण्याचा जो प्रकार झालेला आहे, माझी अशी मागणी आहे की ह्या प्रथमतः मालकावर 302 मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना काय मदत करायची ते सरकार करेल, परंतु ज्यांच्या चुकीमुळे नाहक काही लोकांचे प्राण गेले, भले ते पण परप्रांतीय असोत, परंतु गुदमरून मरणे, त्या ठिकाणी त्यांना कोंबणे, अक्षरशः कोंबलेल्या अवस्थेमधला त्याचा आतला सगळा भाग आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे मालकावर. आणि याला जबाबदार असलेले MIDCचे अधिकारी हेही तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहेत. या भागामध्ये जे काही एन्क्रोचमेंट होतोय त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणं हा MIDCच्या अधिकाराचा नित्याचा नियम झालेला आहे. म्हणजे आपला या भागातला कामगार सुरक्षित नाहीच आहे. लेबर कमिशनर ऑफिसमध्ये या कोणत्याही कामगारांची नोंद सुद्धा नाही. म्हणून हे सगळे जे प्रकार आहेत या घटनेमुळे आज समोर आलेले आहेत. झालेली घटना जरी दुर्दैवी असली तरी ही घटना वारंवार या भागामध्ये घडू नये, नाहक लोकांचे प्राण जाऊ नये, म्हणून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मी करत आहे आणि जरूर सरकार यावर गांभीर्याने विचार करेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.